आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या आपण बघूयात। ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, माजी नगरसेविका रागिणी बैरी शेट्टी यांचा भाजपात प्रवेश। नागपुरात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून दिव्यांग व्यक्तींना ई-रिक्षा आणि मोटराइज ट्रायसायकलचं वाटप करण्यात आलेलं आहे। राहुल गांधींना नाशिक न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश आहेत। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी याचिका। राज्यात यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरणार आहे। हवामान विभागाचा अंदाज आहे मार्चच्याच पहिल्याच आठवड्यामध्ये पारा 40च्या उंबरठ्यावर आहे। बीएमसीच्या गट अ वर्गाच्या परीक्षेमध्ये घोटाळ्याचा आरोप। विशिष्ट लोकांना प्रश्नासंदर्भात माहिती पुरवण्यात आल्याचा 500हून अधिक अभियंत्यांचा आरोप आहे। 25 फेब्रुवारीला झाली होती ही परीक्षा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर ठाण्यातील सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांचं आंदोलन। वेतन दरवाढीसह इतर मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झालेत, तर 3 वर्षांपासून वेतन मिळालं नसल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे। टोरेस घोटाळा प्रकरणी आरोपी हवाला ऑपरेटर अल्पेश खरातला कोर्टामध्ये हजर करण्याचे आदेश। अल्पेश खरावर टोरेस घोटाळ्यामधील पैसे मिळवल्याचा आरोप आहे। धाराशिवमध्ये महावितरण अभियंत्यांशी शेतकऱ्यांशी बोलताना जीभ घसरली। आसुलोणी गावामधील फीडर लाईन 5 दिवस बंद असल्याची शेतकऱ्यांची तक्रार होती। दरम्यान तक्रार ऐकून न घेता अभियंता अंकुश जाधवांकडून शेतकऱ्यांना उद्धट उत्तर। लोकशाही दिनापाठोपाठ आता म्हाडामध्ये जनता दिन विभागीय मंडळामधील मुख्य अधिकारी करणार तक्रारींचे निवारण। अकोला, धुळे, हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयांकडे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत जानेवारीत केलेले 100% अर्ज प्रलंबित आहेत। 8 महानगरपालिका, 24 जिल्हा पोलीस अधीक्षक स्तरांवर हे तेच चित्र पाहायला मिळत आहे। सामान्य प्रशासनाचा हा अहवाल आहे। काळा कोड न घालता वकिलांना 4 महिने करता येणारे काम दरवर्षीप्रमाणे 15 दिवस आधीच मुभा मिळाली आहे। मात्र उन्हाळ्यात देखील वकिलांकडून सर्रासपणे वापर होतोय। स्वारगेट बस अत्याचार प्रकारानंतर महानगरपालिका अलर्ट मोडवर। महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थी ने-आण करणाऱ्या बसमध्ये नेमणार महिला सुरक्षा रक्षक। पुणे शहरातील अनेक भागात भूजल प्रदूषित, तर सहकारनगरमध्ये काही बोरवेलचे नमुने घेतलेले आहेत। पाणी दूषित प्रदूषित आढळल्यास कारवाई होणार। पुण्याच्या भोर पंचायत समिती आवारामध्ये पिंक ई रिक्षाचं प्रदर्शन व महिलांना पिंक ई रिक्षा पाहण्यासाठी प्रदर्शनाचं आयोजन। पुण्याच्या भोर तालुक्यातील गोकवडी जिल्हा परिषद शाळेला शिक्षक संचालकांनी अचानक भेट दिली आहे। दरम्यान महेश पालकरांनी शाळेतील विविध उपक्रमाबाबत माहिती जाणून घेतली। बीएड इलेक्टेड, बीएड एमडीच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जामध्ये बदल करण्याची संधी असेल। 3 ते 5 मार्च दरम्यान अर्जाच्या तपशीलमध्ये दुरुस्ती करता येणार आहे। कल्याण भांडूप परिमंडळामधील ग्राहकांना ऑनलाईन पेमेंटकडे वाढता कल। 24,38,000 ग्राहकांनी घरबसल्या वीज बिल भरलेले आहे। जळगाव जिल्ह्यात 10वीच्या इंग्रजीच्या पेपरला 802 विद्यार्थ्यांची दांडी, तर जिल्ह्यात एकही ठिकाणी कॉपी प्रकरणी कारवाई झालेली नसल्याची शिक्षण विभागाची माहिती आहे। अकोल्याच्या अकोट वनपरिक्षेत्रामध्ये विनापरवाना वृक्ष कत्तल आणि वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई। एकेला अटक, ट्रकसह साहित्य जप्त। अहिल्यानगरमध्ये संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा झाला। शेतकरी आणि ग्रामस्थांनी बाळासाहेब थोरात यांच्या पुढे व्यथा मांडल्यात। 8 दिवसामध्ये पूर्ण वेळ न वीज मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा। धाराशिवच्या उमरगामधून कर्नाटकला जाणाऱ्या एसटी बस सेवा पूर्णपणे बंद। प्रवाशांची तारांबळ। नागपूर महानगरपालिकेला आज 74 वर्ष पूर्ण झालेत आणि महानगरपालिकेकडून अमृत महोत्सव वर्ष साजरा करण्यात आला। करमाळा तालुक्यामध्ये उत्तरेश्वर महाराज यात्रा उत्साहात संपन्न झाली। यात्रेला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी। नंदुरबार जिल्ह्यात चिकन पॉक्सचा धोका वाढलाय। लहान मुलांसोबतच वयोवृद्धांना देखील चिकन पॉक्सची लागण।